पुरणपोळी रेसिपी प्रकार 1 पाहूयात। तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ घेतली आहे। इथे मी घरची हरभरा डाळ वापरते आहे, तुम्ही विकतची वापरली तरी सुद्धा चालेल। वजनी प्रमाणामध्ये ही डाळ 250 ग्रॅम इतकी आहे। आणि या ठिकाणी मी सांगितलेलं साहित्याचं वजनी प्रमाण मी अचूक वजन काट्यावर करून घेतलं आहे, त्यामुळे तुम्ही घरातील एखादी कोणतीही वाटी सेट करून घेऊ शकता किंवा जर वजन काटा असेल तर त्या पद्धतीने मोजून घ्या। आता ही डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊयात। त्यामध्ये पाणी घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हाताने चोळून ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। तर इथे पहा, डाळ धुतल्यानंतर सुरुवातीला सफेद पाणी निघाले म्हणजे खराब पाणी निघाले। आता हे पाणी साफ दिसायला पाहिजे तोपर्यंत म्हणजे एक 3 ते 4 वेळा हाताने चोळून ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर इथे पहा, एक 3 ते 4 वेळा पाण्याने ही डाळ मी हाताने चोळून स्वच्छ धुवून घेतली आहे। आता पुन्हा यामध्ये पाणी घालूयात आणि आता पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाणी पूर्ण क्लीन आहे, पाण्याचा रंग अजिबात बदलला नाहीये। आता या बाउलवरती झाकण ठेवायचं आणि एक 10 ते 15 मिनिटं फक्त ही डाळ भिजण्यासाठी बाजूला ठेवायची। आता डाळ भिजतीये तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। तर त्यासाठी इथे मी गॅसवर कुकर ठेवलाय, गॅस चालू नाहीये। सर्वात आधी आपल्याला मी या ठिकाणी डाळ मोजून घेतली होती, त्याच वाटीने 3 वाटी मोजून पाणी या कुकरमध्ये काढायचंय। तर या ठिकाणी मला एळवण्याची आमटी सुद्धा बनवायची आहे, त्यासाठी मी 3 वाटी इतकं पाणी घेतेय। तुम्ही 2 वाटी फक्त पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल, आमटी बनवायची असेल तर 3 वाटी पाणी घ्या। आता पाणी घातल्यानंतर आपल्याला गॅस चालू करून घ्यायचंय, त्यावर कुकर ठेवायचा आणि आता पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि एक 2 चमचे इतकं तेल घालायचं। हळद घातली की डाळीला रंग छान येतो, पुरण छान तयार होतं आणि पुरणपोळी बनवल्यानंतर दिसते सुद्धा छान। त्याचसोबत जर तेल घातलं तर तेलामुळे डाळ छान एकसारखी आणि मऊसूत शिजली जाते। तेल आणि हळद पाण्यामध्ये मिक्स करायची। मोठ्या आचेवरती पाण्याला आता एक उकळी काढून घेऊयात। तर इथे पहा, मोठ्या आचेवरती पाण्याला छान खळखळून उकळी काढून घेतलीये। आता यामध्ये जी डाळ आपण भिजत घातली होती त्यातील सर्व पाणी काढून घेऊयात आणि ती भिजवून घेतलेली हरभरा डाळ यामध्ये काढून घेऊयात। तर या ठिकाणी डाळ शिजवून घेतानाच एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवा, डाळ अजिबात शिजण्यासाठी थंड पाण्यामध्ये घालायची नाही। एकतर पाणी कोमट असावं किंवा अशा पद्धतीने उकळी काढून छान गरम झालेलं असावं। अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये जर डाळ शिजवून घेतली तर पटकन शिजते आणि छान एकसारखी मऊसूत शिजली जाते। डाळ घातल्यानंतर आता ती एकदा मिक्स करून घेऊयात। कुकरला झाकण लावायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता या ठिकाणी तुम्ही डाळ कोणती घेतली आहे, जुनी किंवा नवीन असणारी, डाळ किती वेळ भिजवून घेतली आहे त्यावरती सुद्धा कुकरच्या शिट्ट्या किती करायच्या हे अवलंबून राहील। पण 4 ते 5 शिट्ट्या डाळ एकदम परफेक्ट शिजण्यासाठी लागतात, त्यामुळे तेवढ्या करून घ्या। कुकर थंड करा, एकदा चेक करा, जर डाळ शिजली नसेल तर पुन्हा कुकरला झाकण लावा आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती 1 ते 2 शिट्ट्या करून घ्या। तर इथे मी मीडियम टू लो फ्लेमवरती 5 शिट्ट्या करून घेणार आहे। गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचंय। आता डाळ शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर या ठिकाणी पीठ मळून घेण्यासाठी सुद्धा पीठ किती घ्यायचं हे सुद्धा मी वाटी प्रमाणामध्ये सांगितलं आहे। तर आपण या वाटीने मोजून 1 वाटी हरभरा डाळ घेतली होती। आता याच वाटीने मोजून या ठिकाणी 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घ्यायचंय। गव्हाचं पीठ चाळून घेण्यासाठी जी सुजीची चाळण असते ती वापरा, जर ती चाळण नसेल तर तुम्ही हे पीठ वस्त्रगाळ करून घेऊ शकता, पण मोठ्या चाळणीने चाळून घेऊ नका। तर इथे मी आता थोडं थोडं पीठ चाळणीमध्ये काढून घेणार आहे। 2 वाटी पीठ इतकं आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण कोंडा असतो त्यासहित पीठ घेतो, म्हणजे चपाती बनवतो, फुलके बनवतो त्यावेळी, पण जेव्हा पुरणपोळी बनवतो त्यावेळी पीठ सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं किंवा वस्त्रगाळ करून घ्यायचं, नाहीतर मग पुरणपोळी लाटताना जर कोंडामध्ये आला तर पुरणपोळी फाटू शकते, एकदम व्यवस्थित अशी लाटली जात नाही। तर इथे पहा, सर्व पीठ मी चाळून घेतलंय, जो कोंडा होता तो बाजूला काढलाय। आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर आता बऱ्याच वेळा आपण काय करतो, पिठामध्येच हळद घालतो, पण काय होतं, पिठामध्ये हळद घातली की ती पूर्ण पिठामध्ये मिक्स होत नाही आणि मग पीठ मळल्यानंतर पिठामध्ये कुठेतरी पिवळा रंग दिसतो किंवा कणिक अशीच दिसते। तर जी कणिक आपण मळून घेतोय तिला छान एकसारखा पिवळा रंग यावा यासाठी इथे आणखी एक ट्रिक मी तुम्हाला सांगते। तर या ठिकाणी ज्या पाण्यामध्ये मी कणिक मळून घेणार आहे त्यामध्येच एक छोटा अर्धा चमचा मी हळद घातली आहे।
पाण्यामध्ये अशा पद्धतीने हळद घालून मिक्स करून घेतली आणि त्या पाण्याने पीठ मळलं की हळद सर्व पिठामध्ये एकसारखी मिक्स होते आणि आपण जी कणिक मळतोय त्याला सुद्धा छान पिवळा रंग येतो। तर इथे हळद मी पाण्यामध्ये छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे। आता याच पाण्याने लागेल असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि आपण चपाती बनवण्यासाठी जशी नेहमी कणिक मळून घेतो ना, अगदी तशीच त्याच कन्सिस्टन्सीमध्ये कणिक मळून घ्यायची आहे। अजिबात जास्त मळत बसायची नाही किंवा सैलसर करायची नाही। तर या ठिकाणी मी पिठामध्ये मीठ घातलं होतं, त्याआधी या पिठामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेते। तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मी छान असं पीठ मळून घेतलं आहे। पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, नेहमी आपण चपाती बनवण्यासाठी मळतो तसंच पीठ मी मळून घेतलं आहे आणि यामध्ये आपण पाण्यामध्ये हळद घालून पीठ मळून घेतले, त्यामुळे तुम्ही मळलेल्या पिठाचा सुद्धा रंग पाहू शकता। त्याचसोबत इथे मी सुरुवातीला 1 वाटी पाणी घेतलं होतं, नंतर 1 वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं अर्धी वाटी पाणी वापरले, म्हणजे एकूण 1.5 वाटी पाणी या ठिकाणी कणिक मळण्यासाठी लागले। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक अर्धा तास तरी ही कणिक भिजण्यासाठी बाजूला ठेवायची। अर्धा तास तरी ही कणिक अगदी व्यवस्थित भिजली पाहिजे। पीठ मळून होईपर्यंत कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्या आहेत। गॅस बंद करून आता हा कुकर सुद्धा मी पूर्णपणे थंड करून घेते। आता कुकर थंड होतोय तोपर्यंत या ठिकाणी मी गूळ चिरून घेते। तर इथे मी 1 वाटी हरभरा डाळ घेतली होती, वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम होती। आता समप्रमाणामध्येच आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे ज्या वाटीने मोजून डाळ घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी चिरलेला गूळ घ्यायचा आणि वजनी प्रमाणामध्ये घ्याल तर 250 ग्रॅम इतकाच गूळ घ्यायचा आहे। डाळ आणि गूळ या ठिकाणी समप्रमाणामध्ये वापरायचा आहे। त्याचप्रमाणे गूळ शक्यतो चिरून किंवा खिसूनच घ्या, गुळाचे मोठे खडे तसेच वापरू नका। सोबतच या ठिकाणी वाटीमध्ये मी गूळ भरून घेतलाय, तुम्ही पाहू शकता ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलाय आणि गूळ घेताना वाटीमध्ये वरच्यावर भरायचा, हाताने दाबून गूळ वाटीमध्ये भरून घ्यायचा नाही। तर इथे आपली इतर तयारी होईपर्यंत कुकर सुद्धा पूर्णपणे थंड झालाय। कुकरचं झाकण काढून घेऊयात आणि आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाळ सुद्धा एकदम परफेक्ट शिजली आहे। डाळ थोडीशी पळीमध्ये घ्यायची आणि हाताने दाबून पाहायची, तुम्ही बघू शकता एकदम मऊसूद अशी डाळ शिजली आहे। आता ही डाळ आपण एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय, कोणतंही मोठं किंवा खोलगट भांडं घेऊ शकता। त्याच्यावर पुरणाची चाळण ठेवायची आणि शिजवून घेतलेली डाळ या चाळणीवरती काढून घ्यायची, म्हणजे यामधलं जे पाणी आहे, म्हणजे जे एळवणी आहे ते खाली बाउलमध्ये जमा होईल आणि एक 10 मिनिटं तरी ही डाळ अशीच चाळणीवरती ठेवायची, म्हणजे यामधील सर्व पाणी निघून जाईल। आणि हे जे डाळीचं पाणी बाजूला निघाले, म्हणजे जे एळवणी निघाले, त्याची मी कटाची आमटी सुद्धा बनवून घेणार आहे। आता ही डाळ एक 10 मिनिटं अशीच चाळणीमध्ये मी ठेवून देते। तर इथे एक 10 मिनिटं झाले आहेत, सर्व पाणी डाळीमधील निथळून गेलं होतं आणि जे एळवणी म्हणजे डाळीचं पाणी निघालं होतं ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। आता ही डाळ अशा पद्धतीने पुरणाच्या चाळणीने आपल्याला मॅश करून गाळून घ्यायची आहे। तर या ठिकाणी पुरणपोळी बनवताना आपण बऱ्याच वेळा काय करतो, डाळ शिजली की सर्वात आधी आपण ती निथळून घेतो आणि त्यानंतर गूळ घालून डाळीला चटका देतो, पुरण तयार करून घेतो आणि त्यानंतर चाळणीने आपण ते पुरण तयार करून घेतो। पण तसं केलं की काय होतं, बऱ्याच वेळा पुरण जास्त परतलं जातं आणि पुरणपोळी बनवल्यानंतर पोळ्या कडक होतात। अशा पद्धतीने जर तुम्ही आधीच पुरण वाटून घेतलं आणि त्यानंतर गूळ घालून या पुरणाला चटका दिलात तर पुरण एकदम मऊसूद तयार होतं, तुमचा वेळही वाचतो, जास्त भांडी खराब होत नाहीत आणि पुरणपोळी सुद्धा जास्त वेळापर्यंत आहे अशी छान मऊसूद राहते। सोबतच तुम्ही कितीही जास्त पुरण कणकीमध्ये भरून पुरणपोळी लाटली ना तरी ती अजिबात फाटत नाही आणि सर्व बाजूनी पुरणपोळीमध्ये पुरण एकसारखं पसरलं जातं। तर इथे पहा, सर्व डाळ मी वाटून घेतली आहे। आता आपण पुरण तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी मी पुरण तयार करण्यासाठी अजिबात दुसरं भांडं भरवणार नाहीये। ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतली होती त्याच कुकरमध्ये मी पुरण तयार करून घेणार आहे। तर आता ही जी वाटलेली डाळ आहे ती आपण कुकरमध्ये काढून घेऊयात। तर इथे मी सर्व वाटून घेतलेली डाळ कुकरमध्ये काढून घेतली आहे। आता यामध्ये 1 वाटी वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम इतका चिरून घेतलेला गूळ आहे तो घालायचा आणि आता हा गूळ वाटून घेतलेल्या डाळीसोबत आपण मिक्स करून घेऊयात आणि मध्यम आचेवरती हे पुरण आता आपल्याला छान घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पुरणाला चटका द्यायचा आहे। तर इथे पहा,
जसजसा हा गूळ वाटून घेतलेल्या डाळीमध्ये मिक्स होतोय तसं हे मिश्रण सैलसर व्हायला लागले। तर या ठिकाणी सुरुवातीला गूळ पूर्णपणे वितळला की मिश्रण सैलसर होतच, पण याच पद्धतीने एकसारखं खालून मिक्स करत राहायचं। जसजसं हे पुरण शिजत जाईल तसतसं हे घट्टसर होत राहतं। फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, मिश्रण खालून एकसारखं सतत मिक्स करत राहायचं। जर तुम्ही हे मिक्स करणं थांबवलं तर खाली लागून हे पुरण करपू शकतं, त्यामुळे सतत खालून एकसारखं हलवत राहायचं। तर इथे पहा एक थोडा वेळ हलवल्यानंतर हे मिश्रण थोड्याच वेळात हे मिश्रण घट्टसर व्हायला लागले। आता यामध्ये या स्टेपला इथे मी 1 चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ त्यामध्येच खिसून घेतले। ती वेलची पावडर आणि जायफळ पावडर यामध्ये घालायची आणि पुरणामध्ये मिक्स करून घ्यायची। जर तुम्ही सुरुवातीलाच वेलची पावडर आणि जायफळ यामध्ये घातलं तर वेलची आणि जायफळचा जो सुगंध आहे तो म्हणावा असा या पुरणामध्ये उतरत नाही, त्यामुळे वेलची पावडर आणि जायफळ शक्यतो शेवटीच घाला। तर इथे पहा पुरण छान घट्टसर झालं आहे। आता हे पुरण जसं आपल्याला हवं आहे तसं एकदम परफेक्ट शिजलं आहे का ते कसं चेक करायचं, तुम्हाला 2 टिप्स सांगते। तर सुरुवातीला जेव्हा पुरण अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट तयार होतं ना, तेव्हा ज्या भांड्यामध्ये तुम्ही पुरण परतून घेताय त्या भांड्याला चिटकायचं बंद होतं। त्याचसोबत एखादा चमचा घ्यायचा, चमचा पुरणामध्ये उभा करायचा। जर चमचा आहे असा पुरणामध्ये उभा राहिला तर पुरण एकदम परफेक्ट असं परतलं गेले। जर चमचा पडला तर आणखी 1 ते 2 मिनिटं पुरण परतून घ्यायचं। आता हे पुरण सुद्धा तयार झाले, एखाद्या भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊयात। आता पुरण थंड होतंय तोपर्यंत जी कणिक आपण मळून घेतली होती ती पुन्हा एकदा छान अशी आपण मर्दून घेऊयात। एकदम छान मऊसूत अशी ही कणिक आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही कणिक पाहू शकता, एकदम छान भिजली आहे, मऊसूत तयार झाली आहे। आता ही कणिक थोडं थोडं तेल घालायचं आणि पुन्हा एकदा मर्दून घ्यायची। तर या ठिकाणी 1-2 ते 3 चमचे इतकं तेल मी कणिक मळून घेण्यासाठी वापरणार आहे आणि ही कणिक मळून घेताना छान जोर देऊन अशी मळून घ्यायची आहे। तर इथे पहा 1-2 ते 3 चमचे तेलाचा वापर करून कणिक मी छान अशी मळून घेतली आहे, जोर देऊन 2 हातांनी छान मळून घेतली आहे। आता या ठिकाणी कणिक परफेक्ट तयार झाले आहे का ते कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर इथे पहा कणिक मी कितीही लांबवली तरी लांबतीये, अजिबात आधीमध्ये तुटत नाहीये, छान लवचिक अशी ही कणिक तयार झाली आहे। याच पद्धतीने तुम्ही मळून घेतलेली कणिक सुद्धा तयार झाली पाहिजे। जर कणिक परफेक्ट तयार झाली नसेल तर जेव्हा तुम्ही कणिक अशा पद्धतीने लांबवून घ्याल तेव्हा ती मधून तुटेल। तर इथे पहा कणिक एकदम परफेक्ट मळून झाली आहे। पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी या ठिकाणी सुद्धा पाहू शकता, एकदम छान सॉफ्ट असं हे पीठ तयार झालं आहे। आता जे पुरण आपण काढून घेतलं होतं ते सुद्धा पूर्णपणे थंड झालं आहे। पुरण सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता आपण पुरणपोळी बनवून घेऊयात। तर या ठिकाणी थोडंसं कोरडं पीठ हाताला लावून घ्यायचं। कोरडं पीठ हाताला लावलं की मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ काढून घ्यायचं, त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे मी लिंबाच्या आकाराचा इतका पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे। आता या ठिकाणी मी जेवढं पीठ घेतलंय त्याच्या दुप्पट पुरण भरून पुरणपोळी बनवणार आहे। त्यासाठी जेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे त्याच्या दुप्पट पुरण घ्यायचं, पुरणाचा सुद्धा गोळा करून घ्यायचा। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेवढा पिठाचा गोळा आहे त्याच्या दुप्पट मी पुरणाचा गोळा तयार करून घेतला आहे। आता लागेल असं थोडं थोडं पीठ हाताला लावायचं आणि तयार जो पिठाचा गोळा आहे तो पसरवून त्याची खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची। तर या ठिकाणी गोळा पसरवून घेताना लक्षात ठेवा बाजूनी पातळ झाला तरी चालेल पण मध्यभागी जाडसर राहिला पाहिजे। गोळा पसरवून घेतला की आतमध्ये थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि त्यानंतर पुरणाचा गोळा ठेवायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने अंगठ्यानी हे पीठ वरच्या बाजूला सारायचं, दुसऱ्या हाताने पुरण आतमध्ये सारायचं आणि हा गोळा तयार करून घ्यायचा। कोरडं पीठ पुरण भरण्याआधी घातलं आणि त्यानंतर गोळा बंद करण्याआधी थोडंसं कोरडं पीठ घातलं की एक आवरण तयार होतं आणि त्यामुळे पुरणपोळी छान फुलते आणि लाटताना फाटत सुद्धा नाही। तर इथे पहा छान पुरणाचा असा गोळा मी तयार करून घेतलाय। जर तुम्हाला हवं असेल तर गोळा तयार केल्यानंतर जे वरती एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घेऊ शकता किंवा तसंच गोळ्यामध्ये फोल्ड करून घातलं तरी चालेल। तर इथे मी छान असा गोळा तयार करून घेतला आहे। आता आपण पुरणपोळी लाटून घेऊयात। तर त्यासाठी तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा, पोळपाटावरती ठेवायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने हा गोळा सुरुवातीला पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर जोर न देता हलक्या हातानेच ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे।
तर इथे तुम्ही पाहू शकता पुरण छान मऊसूत तयार झालं आहे। त्याच पद्धतीने आपण जे पीठ मळून घेतलं होतं ते सुद्धा एकदम सॉफ्ट असं मळलं गेलंय आणि त्यामुळे पुरणपोळी पाहू शकता हलक्या हाताने लाटली तरी छान पुढे सरकतीये आणि पुरण सुद्धा आतमध्ये सर्व पुरणपोळीमध्ये छान पसरते। जर अधूनमधून लागलंच तर अशा पद्धतीने कोरडं पीठ वरून टाकायचं आणि ही पुरणपोळी लाटून घ्यायची। पुरणपोळी सुरुवातीलाच फक्त 1 ते 2 वेळा पलटी करून लाटायची, त्यानंतर एकाच बाजूनी पोळपाट फिरवत किंवा अशा पद्धतीने पुरणपोळी फिरवत लाटून घ्यायची। पुरणपोळी लाटून घेताना मध्यभागी थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल, पण कडा एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने आता पोळपाट फिरवत ही पुरणपोळी मी लाटून घेणार आहे। तर इथे पहा एकदम पातळ अशी ही पुरणपोळी मी लाटून घेतली आहे। पुरणपोळी तुम्ही पाहू शकता अजिबात कुठेही फाटली नाहीये, पुरण बाहेर आलं नाहीये, एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी तयार झाली आहे। आता पिठामध्ये पुरणाचा गोळा भरून जर पुरणपोळी तुम्हाला लाटता येत नसेल तर इथे आणखी एक ट्रिक सांगते। तयार केलेला पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याची मध्यम जाडसर अशी पारी लाटून घ्यायची। पिठाच्या गोळ्याची पारी लाटून घेतली की थोडंसं त्याच्यावरती कोरडं पीठ भुरभुरायचं आणि तयार पुरणाचा गोळा त्याच्यावरती ठेवायचा आणि अगदी जसं आपण मोदक बंद करतो त्या पद्धतीने ही पारी बंद करून घ्यायची। वरचं एक्स्ट्रा पीठ तुम्ही यामध्येच फोल्ड करून घालू शकता किंवा काढू शकता। तर इथे पहा या पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आणि आता याची सुद्धा आपण पुरणपोळी लाटून घेऊयात। तर पुरणपोळी लाटताना जशी मी आधी लाटायची सांगितली आहे तशीच लाटायची, 1 ते 2 वेळाच पलटी करायची आणि त्यानंतर एकाच बाजूनी लागेल असं थोडं थोडं कोरडं पीठ त्यावरती टाकायचं आणि पोळपाट फिरवत पुरणपोळी लाटून घ्यायची। जसं आपण पारंपरिक पद्धतीने पिठामध्ये पुरणाचा गोळा भरून पुरणपोळी बनवतो ना, अगदी तशीच पुरणपोळी या पद्धतीने तुम्ही बनवली ना की फुलते, अजिबात फाटत नाही। लाटताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता पुरणपोळी आपण भाजून घेऊयात। तर या ठिकाणी पुरणपोळी भाजून घेताना लक्षात ठेवा तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। लाटून घेतलेली पुरणपोळी तव्यावरती घालायची, गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे, मोठ्या आचेवरतीच सर्व पुरणपोळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। खालच्या बाजूने पुरणपोळी हलकीशी भाजली गेली की पलटी करायची आणि पुरणपोळी पलटी केल्याच तुम्ही पाहू शकता छान फुलायला लागली आहे। पुरणपोळी छान टम्म फुगली आहे। आता तुमच्या आवडीनुसार याच्यावरती तेल किंवा तूप लावून घ्यायचं। मी पुरणपोळी भाजण्यासाठी या ठिकाणी तेलाचाच वापर करणार आहे। पुरणपोळीला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं, पुरणपोळी पलटी करायची, दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि आता अलटी पलटी करून छान खरपूस अशी ही पुरणपोळी भाजून घ्यायची। पुरणपोळी पाहू शकता तुम्ही काय मस्त फुलली आहे आणि याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुरणपोळ्या सुद्धा मी भाजून घेतल्या आणि याच पद्धतीने सर्व फुलल्या आहेत। एक सुद्धा पुरणपोळी अशी झाली नाही की ती फुलली नाही। आता राहिलेल्या पुरणपोळ्या सुद्धा मी याच पद्धतीने लाटून भाजून घेणार आहे। सर्व पुरणपोळ्या बनवून झाल्या की तुम्हाला दाखवते। तर इथे पहा सर्व पुरणपोळ्या मी बनवून घेतल्या आहेत। आपण या ठिकाणी जे काही साहित्य घेतलं होतं त्यामध्ये 12 पुरणपोळ्या बनवून तयार होतात आणि जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 250 ग्रॅम डाळीमध्ये या ठिकाणी 1 किलो पुरणपोळी बनवून तयार होते। पुरणपोळी तुम्ही पाहू शकता थंड झाली आहे तरी सुद्धा एकदम छान मऊसूद आहे। पुरणपोळीला रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता। सोबतच पुरण पहा अगदी काटोकाट यामध्ये भरलं गेले आणि तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवून पहा। नवीन शिकणारे असाल तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट जमेल। आणि 250 ग्रॅम आपण या ठिकाणी डाळ घेतली होती, त्यामध्ये 1 किलो पुरणपोळी बनवून तयार होते। त्यामुळे जर तुम्हाला स्वतःचा फूड बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितले ते प्रमाण घेऊन पुरणपोळी बनवून तुमचा फूड बिझनेस सुद्धा सुरू करू शकता। पुरणपोळी रेसिपी प्रकार 2 पाहूयात। त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी चणा डाळ घेऊन ती स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतली आहे। वजनी प्रमाणामध्ये ही चणा डाळ 200 ग्रॅम इतकी आहे। त्यानंतर इथे मी कुकरमध्ये गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे, जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये। तर इथे पाणी सुद्धा कोमट झालं आहे। आता यामध्ये जी डाळ स्वच्छ धुवून घेतली होती ती घालायची। पाणी कोमट करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये डाळ घातली की डाळ छान मऊसूद आणि एकसारखी शिजते। त्यासोबतच आपण जे पुरण बनवणार आहोत त्या पुरणाला रंग छान यावा यासाठी यामध्ये 1 चमचा हळद घालायची। ही हळद घरची आहे त्यामुळे रंग गडद दिसतोय आणि तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये घातली आहे असं वाटेल, पण हे प्रमाण अचूक आहे।
त्यासोबतच एक 2 चमचे कच्चं तेल यामध्ये घालायचं। हळद आणि कच्चं तेल घातल्यानंतर डाळीमध्ये ते एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर डाळीला एक उकळी काढून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता डाळीला छान उकळी आली आहे। गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आता जो वरती फेस आला आहे तो पळीने आपण काढून घेऊयात। तर यामध्ये हळदीसोबत कच्चं तेल सुद्धा नक्की घाला। कच्चं तेल घातल्यामुळे सुद्धा ही डाळ एकसारखी आणि मऊसूत शिजली जाते। तर इथे डाळीवरती जो काही फेस आला होता तो सर्व मी काढून घेतला आहे। आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 5 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या। या ठिकाणी मी घरची जुनी डाळ आहे ती वापरतेय, त्यामुळे एवढ्या शिट्ट्यांमध्ये सहज शिजेल। बाकी तुम्ही जर विकतची डाळ वापरत असाल किंवा घरी बनवलेली नवीन डाळ वापरत असाल तर थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये शिट्ट्या कराव्या लागतील। आता डाळ शिजते तोपर्यंत आपण पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात। त्यासाठी इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलं आहे। आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि हळद घातली त्यासोबतच मी यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घातलं आहे, फक्त ते शूट करायचं राहून गेलं। आता हळद आणि मीठ यामध्ये एकसारखं आपण मिक्स करून घेऊयात आणि लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि सैलसर पीठ मळून घ्यायचं। आपण चपातीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा सुद्धा सैलसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथे मी लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं हे पीठ मळून घेतलं आहे। या ठिकाणी तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। त्यानंतर आता याच्यावरती एक 2 चमचे कच्चं तेल सोडायचं आणि हे पिठाला सर्व बाजूनी व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं। कच्चं तेल मळून घेतलेल्या पिठाला सर्व बाजूनी एकसारखं लावून घेतलं की आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ आपली पुढची तयारी होईपर्यंत भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। तर इथे मी मध्यम आचेवरती कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे। आता कुकरचं झाकण काढूयात। त्यासोबतच बाजूच्या गॅसवरती पातेल्यामध्ये मी यामध्ये घालण्यासाठी पाणी सुद्धा गरम करून घेतलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाळ एकदम छान मऊसूत शिजली आहे। आता या डाळीमध्येच आपण बाजूच्या गॅसवरती जे पाणी गरम करून घेतलं आहे ते घालायचं, कारण यामधून निघणारं जे एळवणी आहे त्याच्यापासून आपण आमटी सुद्धा बनवणार आहोत। तर त्यासाठी यामध्ये मी गरम केलेलं पाणी घातले। तुम्ही सुद्धा पाणी गरम करूनच यामध्ये घाला जर तुम्हाला एळवणीची आमटी सुद्धा बनवायची असेल। आता गॅस चालू करायचा आणि याला एक उकळी काढून घ्यायची। तर इथे मी शिजवून घेतलेल्या डाळीला उकळी काढून घेतली आहे। आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि एक 2 ते 3 मिनिटं ही डाळ आपल्याला अशीच उकळवून घ्यायची आहे, म्हणजे आमटी बनवण्यासाठी एळवणी सुद्धा तयार होईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जसजशी ही डाळ पाण्यामध्ये उकळतीये तसं हे पाणी म्हणजे एळवणी घट्ट होत चाललं आहे। आता एक 2 ते 3 मिनिटं याच पद्धतीने मध्यम आचेवरती आपण हे उकळून घेऊया। तर इथे मी मध्यम आचेवरती एक 2 ते 3 मिनिटं ही डाळ उकळवून घेतली आहे। त्यासोबतच इथे एक पातेलं घेतले, पातेल्यावरती चाळण घेतली आहे। आता जी डाळ आपण शिजवून घेतली आहे ती सर्व या चाळणीच्या साहाय्याने आपण निथळून काढूयात, म्हणजे आपल्याला आमटी बनवण्यासाठी एळवणी सेपरेट होईल आणि पुरणपोळी बनवण्यासाठी जे आपण पुरण तयार करणार आहोत त्यासाठी डाळ सेपरेट होईल। तर इथे सर्व डाळ मी चाळणीच्या साहाय्याने निथळून काढली आहे आणि इथे आपलं आमटी बनवण्यासाठी एळवणी सुद्धा तयार झाला आहे। आता ही जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती मी जे आमटी बनवण्यासाठी एळवणी बाजूला काढला आहे त्यामध्ये थोडीशी काढून घेणार आहे, म्हणजे आमटी बनवल्यानंतर त्यामध्ये ही पळीने किंवा हाताने चुरून घालायची, म्हणजे आमटीला छान घट्टसरपणा येतो। तर इथे आपलं आमटी बनवण्यासाठीचं एळवणी तयार झाले। त्यासोबतच डाळ सुद्धा छान वेगळी केली आहे, मऊसूत शिजली आहे। आता आपण पुरण तयार करून घेऊयात। तर इथे पुरण तयार करून घेण्यासाठी मी गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलं आहे। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे। पातेलं गरम झालं की आता त्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली आहे ती सर्व डाळ काढून घ्यायची। त्यासोबतच यामध्ये आपण ज्या वाटीने मोजून इथे डाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून एका वाटीला थोडासा कमी इतका मी गूळ घेतला आहे। गूळ चिरून किंवा खिसूनच घ्यायचा। या ठिकाणी जर तसेच तुम्ही गुळाचे मोठे खडे वापरले तर एकतर पुरण गोडाला जास्त होऊ शकतं किंवा कमी होऊ शकतं। खिसून किंवा चिरून गूळ वाटीने मोजून घेतला की गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं। आता गूळ घातल्यानंतर हा गूळ आपण डाळीमध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात। गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आहे।
डाळीमध्ये गूळ एकसारखा मिक्स करून घेतला की आता हे पुरण आपण परतून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता गूळ पूर्णपणे डाळीमध्ये वितळला आहे आणि जी डाळ होती ते मिश्रण पूर्णपणे सैलसर झालं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित घट्टसर होईपर्यंत आणि आपण ज्या पळीने किंवा उलटण्याने हे पुरण परतून घेतोय ती पळी किंवा चमचा जो आहे तो पुरणामध्ये उभा राहिला पाहिजे तोपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवरती हे पुरण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी भातवाडी आहे ती पुरणामध्ये उभी ठेवली की छान उभी राहतीये, अजिबात पडत नाहीये, म्हणजे पुरण एकदम परफेक्ट असं परतून झालं आहे। आता यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालायची आणि ती या पुरणामध्ये मिक्स करून घ्यायची आणि गॅस लगेच बंद करायचा। जर गॅस चालू ठेवून वेलची पावडर तुम्ही यामध्ये घातलीत आणि परतून घेत राहिलात तर वेलची पावडरीचा जो सुगंध आहे तो पूर्णपणे उडून जातो, त्याची चव यामध्ये लागत नाही। त्यानंतर आता हे परतून घेतलेलं पुरण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतले, त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि चाळणीवरती जे आपण पुरण तयार करून घेतलं आहे ते काढून घ्यायचं। सर्व परतून घेतलेलं पुरण चाळणीवरती काढून घेतलं की एखाद्या फुलपात्रांनी वाटीने किंवा ग्लासने अशा पद्धतीने हे पुरण वाटून घ्यायचं। पुरण अशा पद्धतीने गरम असतानाच वाटून घेतलं की ते छान एकसारखं वाटलं जातं, त्यामुळे शक्यतो पुरण गरम असतानाच वाटून घ्या। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व पुरण मी वाटून घेतलं आहे। पुरणाचा छान असा गोळा तयार होतोय, अजिबात सैलसर असं हे पुरण तयार झालं नाहीये। जशी पुरणाची कन्सिस्टन्सी पाहिजे अगदी तसंच हे पुरण तयार झालं आहे। तर इथे पुरण तयार होईपर्यंत पीठ सुद्धा छान भिजलं आहे। तुम्ही पुन्हा एकदा या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, छान मऊसूद लोण्यासारखं असं हे पीठ तयार झालं आहे। आता हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा तेल टाकून मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 1-2 ते 3 चमचे तेल मी याच्यावरती टाकलं आहे। सर्व तेल या पिठाला लावायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ मळण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता, सर्व तेल पिठामध्ये मुरेल असं मळायचं आहे। त्याच पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी तसंच हाताने जोर देऊन जेवढं हे पीठ मळता येईल तेवढं पीठ मळायचं आहे। एकदम मऊसूद लोण्यासारखं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर इथे सुरुवातीला 1-2 ते 3 चमचे तेल टाकल्यानंतर हे पीठ तेल पिठामध्ये पूर्णपणे मुरेपर्यंत मी छान असं मळून घेतलं आहे। त्यानंतर पीठ पसरवून घ्यायचं, त्याच्यावरती थोडंसं 2 ते 3 चमचे आणखी तेल घालायचं आणि पुन्हा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपटून असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी लागेल असं थोडं थोडं तेल घालून छान असं पीठ मळून घेतलं आहे। पीठ तुम्ही पाहू शकता छान लोण्यासारखं असं तयार झालं आहे आणि हे पीठ मळून घेण्यासाठी मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक 6 ते 7 चमचे इतकं तेल याच्यावरती सोडलं आहे आणि हे पीठ छान जोर देऊन आपटून असं मळून घेतलं आहे। तुम्ही पीठ पाहू शकता किती छान दिसते, त्याचप्रमाणे या पिठाची कन्सिस्टन्सी सुद्धा पुन्हा एकदा पाहू शकता। तर इथे आपली तेलवरची पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ छान असं मळून तयार झाले, पुरण सुद्धा तयार आहे। आता आपण पुरणपोळीचा गोळा तयार करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी लिंबाच्या आकारापेक्षा थोडंसं जास्त पीठ या ठिकाणी घेतलं आहे। पिठाचा गोळा करायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने अंगठ्याच्या साहाय्याने हे पीठ पसरवून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये जेवढा आपण गोळा घेतला होता त्याच्या दुप्पट पुरण घ्यायचं आणि त्याचा सुद्धा अंडाकार असा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे तयार करून घेतलेल्या पिठामध्ये हा भरायचा। तर या ठिकाणी मी पिठाच्या दुप्पट पुरण घेऊन ही तेलवरची पुरणपोळी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण पुरणाचा गोळा या पिठाच्या गोळ्यामध्ये मी भरला आहे। त्यानंतर हा गोळा बंद करून घ्यायचा। गोळा बंद केल्यानंतर वर आलेलं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते तुम्ही काढून ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने दुमडून या गोळ्यामध्येच घालू शकता। तर इथे पुरणपोळी बनवण्यासाठी छान असा गोळा तयार झाला आहे। आता आपण पुरणपोळी लाटून घेऊयात। तर या ठिकाणी पुरणपोळी लाटून घेण्यासाठी मी पूर्णपणे प्लेन लोखंडी पोळपाट घेतला आहे। तुम्ही लाकडी पोळपाट किंवा जो स्टीलचा पोळपाट असतो तो सुद्धा वापरू शकता। आता पोळपाटावरती 1-2 चमचे तेल सोडायचं आणि त्याच्यावरती जो तयार केलेला गोळा आहे तो ठेवायचा। गोळा ठेवल्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हा गोळा हाताने पसरवून घ्यायचा, म्हणजे पुरण सर्व गोळ्यामध्ये एकसारखं पसरलं जातं।
एकाच बाजूला पुरण साचून राहत नाही आणि पुरणपोळी लाटून घेताना ती फुटत नाही। त्यानंतर आता या लाटण्याला सुद्धा आपण सर्व बाजूनी तेल लावून घेणार आहोत। लाटण्याला पोळपाटाला तेल लावलं की थोडंसं तेल तयार केलेल्या गोळ्यावरती सुद्धा सोडायचं। या गोळ्याला सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आणि आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने ही पुरणपोळी लाटायची आहे। पुरणपोळी लाटताना जशी आपण चपाती लाटतो तशी गोल फिरवायची नाही। लाटणं फक्त एकाच बाजूला फिरवायचं, एका बाजूनी दुसऱ्या बाजूला, एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याला असं हे लाटणं फिरवायचं आहे। अजिबात गोल एकसारखं हे लाटणं फिरवायचं नाही। पोळपाट गोल फिरवायचा आणि ही पुरणपोळी लाटून घ्यायची। तर या ठिकाणी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने ही पुरणपोळी तुम्हाला लाटून घ्यायची आहे। मी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता। हे लाटणं मी फक्त एकाच बाजूला फिरवतेय। ज्या बाजूला फिरवतेय त्या बाजूला मी पोळपाट फिरवून घेतेय आणि त्यानंतर ही पुरणपोळी लाटतेय। तुम्हाला हवं असेल तशी ही पुरणपोळी लाटू शकता, जाड किंवा पातळ। मी एकदम पातळ अशी ही पुरणपोळी लाटून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम पातळ अशी ही पुरणपोळी मी लाटून घेतली आहे। त्याचसोबत मी पुरणपोळी लाटायला घेतली तेव्हाच गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता। आता ही पुरणपोळी तव्यावरती कशी टाकायची तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतेय। पुरणपोळीच्या एका बाजूची जी कडा आहे त्याच्यावरती लाटणं ठेवायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हे लाटणं फोल्ड करत जायचं, म्हणजे दुमडत जायचं। पुरणपोळी आपोआप लाटण्याला छान अशी चिकटली जाते। गॅसवरती तवा जसं मी आधीच सांगितलेलं गरम करायला ठेवला आहे। तव्याला तेल लावायचं आणि आता ही पुरणपोळी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तव्यावरती लाटणं पुन्हा उलटं फिरवत सोडायची। एकदम परफेक्ट अशी ही पुरणपोळी तयार झाली आहे। तुम्ही पाहू शकता पोळपाटावरून दुमडून लाटण्यावरती घेतली आहे, त्यानंतर तव्यावरती सोडली आहे। अजिबात पुरणपोळी कुठे सुद्धा तुटली नाहीये। पुरणपोळी खालच्या बाजूने हलकीशी भाजून झाली की आता उलटण्याने किंवा हाताने ती पलटी करायची। तर या ठिकाणी उलटण्याने जर ही पुरणपोळी तुम्ही पलटी केली तर तुटू शकते। त्यामुळे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हातानेच पलटी करून घ्या। ही पुरणपोळी एका बाजूने भाजल्यानंतर हाताने पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने भाजल्यानंतर तुम्ही उलटण्याने अलटी-पलटी करू शकता। पुरणपोळी लाटताना आपण गोळ्याला तेल लावलं होतं, त्यासोबतच तव्याला सुद्धा तेल लावलं होतं, त्यामुळे पुरणपोळीला तेल लावायची काहीही गरज नाही। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अलटी-पलटी करत दोन्ही बाजूनी ही पुरणपोळी मी छान खरपूस अशी भाजून घेतली आहे। आता ही पुरणपोळी आपण काढून घेऊयात आणि राहिलेल्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या सर्व याच पद्धतीने लाटून भाजून घेऊयात। तर या ठिकाणी लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी पुरणपोळी तव्यावरती सोडण्याआधी तव्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतरच लाटून घेतलेली पुरणपोळी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने बाहेरच्या बाजूने आतमध्ये अशा पद्धतीने लाटण्याने सोडून घ्यायची आणि त्यानंतर दोन्ही बाजूनी अलटी-पलटी करत छान अशी भाजून घ्यायची। तव्याला तेल लावतोय त्याच पद्धतीने पुरणपोळी लाटून घेताना पुरणपोळी सुद्धा तेलावरतीच लाटून घेतोय, त्यामुळे पुरणपोळीला नंतर तेल लावायची अजिबात गरज नाही। आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुरणपोळी बनवून घेऊयात आणि या ठिकाणी मी सर्व तेलवरच्या पुरणपोळ्या बनवून घेतल्या आहेत। या ठिकाणी तुम्ही पुरणपोळी पाहू शकता एकदम छान मऊ लुसलुशीत तयार झाली आहे। अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी ही पुरणपोळी तयार होते आणि अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपर्यंत आहे अशी मऊसूद राहते। या ठिकाणी मी जे काही डाळ आणि गुळाचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये 15 पुरणपोळ्या बनवून सहज तयार होतात। तर तुम्ही सुद्धा एकदा माझ्या या पद्धतीने ही तेलची पुरणपोळी नक्की बनवून पहा। आणि इथे आपल्या दोनही प्रकारच्या पुरणपोळी बनवून तयार झाल्या आहेत। तुम्हाला यातील कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।